आय एम शुअर मुक्ता आणि सागरच्या लग्नापेक्षा वेगळा सोहळा तुम्हाला या सिरियल मधल्या लग्नामध्ये बघायला मिळणार आहे. काय आधी घरी भांडत होतो, आता लग्नात भांडते. प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मम्मा म्हणत असतो आणि म्हणे मी पहिल्यांदा ऍग्री असेल. कामा व्यतिरिक्त जो काय एक अजगरासारखा राज कुठल्या तरी कोपऱ्यात पडलेला असतो ते नाही करावं त्याने. भाजीत भाजी मेथीची, सागरची मुलगी सई माझ्या प्रीतीची. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेटवर आहे आणि या अद्वैतच्या लग्नासाठी एक खास जोडी आलेली आहे, मुक्ता सागरची जोडी, जी तुम्हाला सगळ्यांनाच आवडते. कसे आहात? मस्त मजेत. मस्त मजेत. लग्नानंतर कसं वाटतंय? पहिलाच इव्हेंट तुम्ही अटेंड करताय, कसं वाटतंय? काही नाही, आम्ही आमची कंटिन्युटी सांभाळलेली आहे, त्यामुळे सागर आणि मुक्ता इथे लग्नात येऊन सुद्धा एकमेकांशी फक्त भांडतायत. कसं वाटतंय इथे लग्नात? काय आधी घरी भांडत होतो, आता लग्नात भांडते. इथेही तुम्ही भांडताय का? हो, ते आपलं कॉमन आहे ना, तीच तर त्यांची गोष्ट आहे. बरं, अद्वैतच्या लग्नाला तुम्ही आलेला आहात, पहिल्यांदा नवीन म्हणजे एक इव्हेंट आहे, एकत्र आलेला आहात. याआधी तुम्ही पार्टीत वगैरे एकत्र आलेला आहात, पण इथे काहीतरी नवीन आम्हाला बघायला मिळणार आहे. काय नवीन असणार आहे? नवीन म्हणजे लग्नामधलं तर मला वाटतं सगळंच नवीन असतं आणि आपण जास्तीत जास्त नाविन्यपूर्व गोष्टी करायच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे आय एम शुअर मुक्ता आणि सागरच्या लग्नापेक्षा वेगळा सोहळा तुम्हाला या सिरियलमधल्या लग्नामध्ये बघायला मिळणार आहे. आणि अर्थात जर का ते सिम्पल आणि सरळ आणि स्वाभाविक झालं तर ते सिरियलमधलं लग्न कसं, त्यामुळे खूप सारे इन्सिडन्सेस बघायला मिळणार आहेत तुम्हाला. पण अर्थात प्लीज डोंट कीप एनी होप्स, मी काही सांगणार नाही आता, तुम्हाला एपिसोड बघावं लागेल. बरं सागर, हे लग्न बघताना तुला तुझं मालिकेतलं लग्न आठवतंय का? हो, मला मालिकेतलं लग्न डेफिनेटली आठवतंय. पहिलं कारण इथे शूट झालं होतं. सेम, सगळं सेम लोकेशन. दुसरी गोष्ट, जसं आता मुक्ताच्या ह्या पहिल्यांदा मी ॲग्री असेल जी ती सगळं आता बोलली, कारण मालिका म्हटलं, मालिकेमधलं लग्न म्हटलं तर ट्विस्ट असतात, टर्न्स असतात. तर प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मम्मा म्हणत असतो आणि म्हणे मी पहिल्यांदा ॲग्री असेल. दुसरं काय बोलणार ना मालिकेतल्या लग्नाबद्दल. तर तशाच पद्धतीने इथे पण काही ट्विस्ट आहेत. आता ते बघा आणि एन्जॉय करा. तुमची लग्नानंतरची लाईफ कशी चालू आहे? सगळं सेम चाललंय. तेवढाच अपमान सागर मुक्ताचा करतो आणि ती त्याला बघून घेईन म्हणून पुन्हा काहीतरी प्रत्युत्तर देते. आणि सई हा आय थिंक प्रेमाचा भाग आहे फक्त त्याच्यातला, की मुक्ताला सईचा सहवास खूप वेळासाठी आता मिळायला लागलेला आहे. पण बाकी काय, आपली लव्ह स्टोरी, हेट स्टोरीज आहे, त्यामुळे चालू आहे. बरं, सागर रिअल लाईफ मध्ये कसा आहे? तो तुला त्रास देतो की काय? नाही, शांत आहे तो, खूपच शांत आहे. कोणालाच त्रास देत नाही. बरं, तुझं मंगळसूत्र हे सध्या लक्षवेधी ठरते आणि प्रत्येक सिरियल मध्ये तुझं मंगळसूत्र असं हायलाइट करण्यासारखं असतं. लुक बद्दल काय सांगशील? खूप आवडला मला. मी थोडी स्केप्टिकल होते, कारण मला कळत नव्हतं की आता दोन कल्चर्स आपण एकत्र आणतोय ह्या लग्नाच्या निमित्ताने. त्यामुळे आता मुक्ता कोळी घराण्याचं कल्चर ॲडप्ट करणार आहे का, ती मुळं तिची गोखल्यांकडेच राहणार आहेत. पण ती गोखल्यांकडेच आहेत म्हटल्यावर काय, माहेरच्या गोष्टी करायला आवडतातच आपल्याला. बरं, तुझ्या लुक बद्दल काय सांगशील? सुंदर असा लुक करून तू अद्वैतच्या लग्नाला आलेला आहेस. कारण हे क्वेश्चन्स ना मला आता, हे आम्ही घरून तर आणत नाही किंवा आम्ही डिझाईन करत नाही, कॉस्ट्युम डिरेक्टर देतात ते घालून येतो. आता ह्या क्वेश्चनचं काय आन्सर द्यायचं, असा माझा एक प्रश्न असतो. छान तर दिसणारच आम्ही ऑब्व्हियसली, कारण मेहनत घेतात सगळी टीम आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळेच छान दिसतो, तर त्यांचं क्रेडिट आहे. बरं, इंटरव्ह्यूच्या आधी दोघांनी मला उखाण्यासाठी नकार दिलेला आहे, पण एकमेकांसाठी गाणं डेडिकेट करायचं म्हणजे मुक्ता आणि सागरसाठी. तर सागरसाठी कोणतं गाणं डेडिकेट करशील? काय आहे ना, प्रेमाची खूप गाणी सुचतात, पण सागरला डेडिकेट करायला हेट सॉन्ग कुठला सुचत नाही आम्हाला आता. मुक्ता म्हणून राजला ओळखतच नाही मुक्ता, त्यामुळे ती कसं डेडिकेट करणार. नाही, आपण शोधूया ना काहीतरी, आपल्याला मिळेल ना हेट सॉन्ग. बिंदास फिल्म मधलं खुन्नस खुन्नस तुझी नी माझी खुन्नस, माहितीये का? रिमेंबर? जरा मेमरी लेन मध्ये जाऊन येतील लोक या गाण्याने. नाही केलं आता, मुक्ता ऐक ना, हेच गाणं डेडिकेट करू शकते. बरं, रोमॅन्टिक जर आपण पुढच्या भागात बघितलं, कधी ना कधी रोमॅन्टिक सीन्स असणारच. तुला रोमॅन्टिक ट्रॅक सुरू झाल्यावर परत यावं लागेल इंटरव्ह्यू करायला. परत येईल. थांब, आता हा प्रश्न आधी त्याला विचार. रोमॅन्टिक गाणं हवंय मला. रोमॅन्टिक
म्हणजे इथे तरी तुम्ही भांडू नका, इथे तरी रोमॅन्टिक राहा. मुक्ता सागर. ही पोरी साजूक तुपातली. हा गाणं बोलायचं. गाणं गायचं असतं पण ते मला येत नाही गाता. ही मला तेवढंच आठवत आहे, ही पोरी साजूक तुपातली, हिला मावऱ्याचा लागलाय ना. दुसरं कोणतं गाणं आहे जे तू गाऊ शकतो? हे बघ त्याने मी त्याचे पोळी- कोळी बॅकग्राऊंड वगैरे सगळं करून व्यवस्थित मी गाणं हे केलेलं आहे. हा भाजीत भाजी मेथीची, सागरची मुलगी सई माझ्या प्रीतीची. आता तू मी गाणं डेडिकेट केलं, तिने उखाणं घेतलं, विषय संपला इथे. विषय संपला. बरं, आता अद्वैतचं लग्न आहे तर अद्वैतला काय सल्ला देणार तुम्ही? अजिबात सागर सारखा वागू नकोस. अजिबात सागर जे काही करतो त्यातली कुठलीही गोष्ट करू नकोस, म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल. सागरचा पहिला सल्ला असेल लग्न करू नकोस, पण आता तो करतोय तर बाबा आता भाऊ कर्माची फळ. आता तुम्ही एकमेकांसोबत काम करताय, शूटिंग वगैरे चालू असतं, एकमेकांमध्ये जी आवडती गोष्ट, एक माणूस म्हणून एक आवडती गोष्ट, एक नावडती गोष्ट की यात सुधार व्हायला पाहिजे? लिस्ट 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 आली तिच्या डोळ्यासमोर एकदम अशी धड 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 धड. नाही, मला राजची सिन्सिअरिटी खूप छान आहे. तो खूप मनापासून कामाकडे लक्ष देऊन सीनचा अभ्यास करून सीन करतो, ती आवडती गोष्ट आहे. आणि बाकी राजने थोडा आळस कमी केला आयुष्यातला तर म्हणजे एक बरं होईल. गोष्टची आवडती नावडती झालेली आहे आता. नाही, कामाव्यतिरिक्त जो काय एक अजगरासारखा राज कुठल्या तरी कोपऱ्यात पडलेला असतो ते नाही करावं त्याने. आवडती गोष्टी तर खूप आहेत ऑब्व्हियसली, पण तिचं भाषेवरती जे प्रभुत्व आहे, हे वाक्य मी जितक्या व्यवस्थित बोललो ना ते सगळं हिच्यामुळेच बोललं. तर हे मला खूप आवडतं तिच्याबद्दलचं. नावडती यार कुठली सांगू यार, हे सतत भूक लागते, मग डाएट पण करायचा असतो, सगळ्या गोष्टी खायच्या पण असतात. तर हेच आहे ना एक फिक्स की बाबा आता करायचं नाही डाएट, तर बाबा ते करा व्यवस्थित. तर हा टीचर आहे का तुझी? माझी त्याला कोणी शिकवू शकेल? त्याचे टीचर्स थकले असतील आतापर्यंत शिकवून. तुला असं वाटतं काय टीचर आहे तुझी? मी तेच म्हणलं माझी एकट्याची असं बोललो मी. बरं, हे आता या लाईनचा आम्हाला अर्थ सांग. काही नाही, अर्थ आता वेगवेगळे लावायचे असतात. अर्थ सांगितलं तर मजा काय आहे त्याची? म्हणजे ऑफस्क्रीन सगळ्यांची नाही teacher नाही, आहे असं काहीच काय? नाहीये, असं अजिबातच हो, मी आहे स्ट्रिक्ट टीचर. हो, म्हणजे मला डिसिप्लिन लागतो आणि गोष्टी. चांगल्या गोष्टीसाठी आहे ते, असं नाही. टीचर चांगल्या गोष्टीच सांगतात, त्यामुळे मी या सेटवर पण टीचर बनवू शकते. आलेल्या वेळेमध्ये हे असं करायचंय का, ते तसं करायचंय का, असं माझं होऊ शकतं. बट या, दॅट इज हाऊ आय एम. थँक्यू सो मच. आणि मुक्ता सागरची जोडी सगळ्यांनाच आवडते आणि क्यूट आहात. फक्त आता मला रोमॅन्टिक सीन्स बघायचे, त्या दोघांचा भांडणं वगैरे आता मी कंटाळलो. आता मला रोमॅन्टिक सीन्स हवेत. हे बघ, यांचा रोमॅन्स सुरू होईल ना, त्यातही ते भांडतच असणार आहे. romance. त्यामुळे तुम्हाला काही असा प्युअर रोमॅन्स बघायला मिळेल असं वाटत नाही या पात्रांचा. काय सांगशील यावर? मम सी, पहिल्यांदा इंटरव्ह्यू सुरू होताना काय म्हणाला होता, पहिल्यांदा मी हिच्याशी ॲग्री करत असेल आणि इंटरव्ह्यू संपेपर्यंत मम्मावर आला तो. सो बघा. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.